संकष्टी चतुर्थी दुर्वाचे हे उपाय आपल्याला करून देतील सर्व आर्थिक अडचणीतून मुक्तता. श्री बाळूमामा प्रसन्न, श्री गुरुदेव दत्त प्रसन्न, हलसिद्धनाथ प्रसन्न. ओम नमः शिवाय. संकष्टी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करतो, उपवास तापास करतो, गणपती बाप्पांची मनापासून पूजा अर्चा करतो आणि गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू पदार्थ त्यांना प्रसाद स्वरूपात अर्पित करतो. यामुळे गणपती बाप्पा आपणावर प्रसन्न होतात अशी आपल्या सर्वांची श्रद्धा असते आणि हे खरे सुद्धा आहे. पण गणपती बाप्पांना, श्री गणेशांना आवडत्या दुर्वाशिवाय गणेश पूजा अपूर्णच मानली जाते. म्हणून जेव्हा जेव्हा कोणतेही शुभ कार्य असते त्या वेळीस गणेश पूजेला दुर्वा या वापरल्याच जातात. याशिवाय प्रत्येक वारी आणि बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेसाठी सुद्धा खास करून दुर्वा या वापरल्याच जातात. या दिवशी दुर्वाचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरतात. आपल्या सर्व अडचणीपासून मुक्तता मिळवून देतात, असे फायदे मिळवून देतात की ही सर्व संकटे दूर करून टाकतात. संकष्टी चतुर्थी या दिवशी श्री गणेश आपली सर्व संकटे दूरच करतात. म्हणून यास संकष्टी चतुर्थी असे संबोधले जाते. तर जाणून घेऊया, तरी यासाठी नेमक्या दुर्वा व्हायच्या कशा? गणेश पूजेत दुर्वा, विष्णू पूजेत तसेच सत्यनारायण पूजेत तुळशीदल, शंकराला बेलपत्र आणि अभिषेक कशासाठी? तर त्या निमित्ताने पूजेत आपले सर्व लक्ष केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे. आपण गवताला दुर्वा म्हणत नाही, हे लक्षात घ्या. तर गवतातून निवडलेल्या ती दलालाच दुर्वा असे म्हणतो आणि त्याच खऱ्या दुर्वा असतात, ज्या श्री गणेशांना, गणपतींना प्रिय असतात. त्याच गणपतींना अर्पित करतो. याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून आणि श्रद्धेने करायचे आहे. मन एकदा का शांत आणि एकाग्र झाले की पुढील मार्ग आपोआप मिळत जातात. संकटे मोकळी होतात. संकटाचे रूपांतर चांगल्या गोष्टीत होते आणि चमत्कार घडू लागतात. आणि चमत्कार हे सुद्धा आपोआप घडतात. यासाठी हे प्रमुख दुर्वाचे अत्यंत महत्वाचे उपाय. जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल, पैशाची चणचण असेल, पैसा कमी पडत असेल, पैशामुळे गरिबी निर्माण झाली असेल, एक दोन पैशासाठी महाग झाला असेल, तर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी
5 दुर्वामध्ये दोऱ्याला 11 गाठी बांधून तो दुर्वाचा छोटासा हार आपण बाप्पांना अर्पित करायचा आहे. असे केल्याने आर्थिक संकटातून अगदी लवकरात लवकर मुक्तता होते. यामुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणी यापासून आपली मुक्तता होते. पैशाच्या सर्व समस्या निघून जाऊन पैशाचे मार्ग निर्माण होतात. घरामध्ये अनेक मार्गांनी पैसा निर्माण होतो. याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी, इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी दररोज आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला लावा. असे केल्याने तुमची कोणतीही मोठ्यातील मोठी इच्छा आणि छोट्यातील छोटी इच्छा, कोणतीही इच्छा तात्काळ पूर्ण होण्यास सुरुवात होते. याचबरोबर ज्योतिषशास्त्रात आणि शास्त्रानुसार घरात सुद्धा संकट निर्माण झालेले असते. या घरातील संकटापासून तात्काळ सुटका करून घेण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि दररोज सुद्धा गाईला चारा आणि दुर्वा खाऊ घाला. असे केल्याने आपल्या कुटुंबातील नात्यामध्ये प्रेमभाव राहतो. आपल्या घराचे संरक्षण होते. घरातील सर्व कुटुंबाचे संरक्षण होते. आणि घरामध्ये जर मतभेद असतील, भांडण तंटी असतील, तर त्याचे रूपांतर प्रेमामध्ये होते. घर आनंदमय होऊन जाते. याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 11 दुर्वांचे त्रिदल श्री गणपती बाप्पांना अर्पित करा. आणि याचबरोबर अथर्व शीर्षाची 21 आवर्तने म्हणा किंवा श्रवण करा. यामुळे देखील गणपती बाप्पांची श्री गणेशांची कृपा आणि आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव कधीच भासत नाही. उलट आपल्या कामामध्ये यश प्राप्त होते. याचबरोबर कुबेरेप्रमाणे सुद्धा या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्यामुळे कुबेर देवांप्रमाणेच श्री महालक्ष्मी देवी देखील प्रसन्न होते आणि इतका धन लाभ होतो, धनप्राप्ती होतो. पण हे सर्व करण्यासाठी मनापासून त्रिवार उपवास तापास केले पाहिजेत. कडक उपवास केला पाहिजे. अगदी कोणत्याही गोष्टी खाव्यात, कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याचे सुद्धा नित्यनेमाने पालन करावे. शक्यतो कडक उपवास करावा. गणपती बाप्पांची पूजा अर्चा धूप दीप लावावी आणि शक्य झाल्यास श्री गणपती बाप्पांचा अभिषेक शक्य झाला तर करावा. यामुळे देखील कृपाशीर्वाद तातडीने प्राप्त होतो. याचबरोबर 11 ध्रुवांच्या जुडी अर्पित केल्याने सुद्धा बुध दोष दूर होतो आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर राहते. यामुळे संकष्टी चतुर्थी या दिवशी या दुर्वांचे उपाय आवर्जून करा. पण सर्वात महत्वाची सूचना, या सर्व दुर्वा 3 दलीय त्रिदलीयच असाव्यात. गवत
चुकून सुद्धा आणू नये. दुर्वा विकत आणल्या तरी सुद्धा चालतात, किंवा शेतातून निवडून त्रिदलीय दुर्वा व्यवस्थित स्वच्छ करूनच श्री गणपती बाप्पांना अर्पित कराव्यात. तरच याचा प्रभाव जास्त प्रमाणात जाणवू लागतो. त्यामुळे दुर्वा घेताना अगदी निवडूनच घ्या. मन स्वच्छ आणि मनात कोणतेही वाईट न विचार आणता दुर्वा तोडण्यास जावा. स्वतः गेले तरी चालेल, विकत आणल्या तरी चालतील, पण अगदी मनापासून श्रद्धेने या गोष्टी करा. गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. प्रथम आपण वंदितो श्री गणपती बाप्पांना. त्यामुळे सर्व संकटे, दुःखे, आर्थिक समस्या यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि सर्व देवांना प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, विश्वातील सर्व 33 कोटी देवांना प्रसन्न करण्यासाठी सर्वप्रथम गणपती बाप्पांना श्री गणेशांना प्रसन्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या दुर्वाचे हे उपाय आवर्जून कराच.